आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून डॉक्टर डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या वतीनं कोल्हापुरातील महिलांसाठी मिशन रोजगार अंतर्गत मोफत महिला प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। आज रायगड कॉलनी परिसरातील महिलांसाठी रंगछाया हॉलमध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सयाजी हॉटेलचे शेफ रोहन हवालदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चॉकलेट मोदक, मलई बर्फी, फ्राईड राईस, बॉम्बे सँडविच, पिझ्झा अशा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांबाबतची माहिती देऊन प्रात्यक्षिकं सादर करून सर्व खाद्यपदार्थ बनवण्याबाबतचं मार्गदर्शन केलं। 300हून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला। या शिबिराचा महिलांना फायदा होत असल्याचं माजी महापौर अश्विनी रामाणे यांनी सांगितलं। मिशन रोजगार निर्मित जो महिलांच्यासाठी उद्योग निर्मितीसाठी हे जे ट्रेनिंग देत आहेत त्याचा नक्कीच महिलांच्याकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहेत। असेच त्यांनी सहकार्य आपल्या सर्व महिलांना करावे असे मी यातून आवाहन करते। शिबिरातील मार्गदर्शन आणि प्रशिक्षणामुळे महिलांना विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी निश्चितच उपयोग होईल असं सयाजी हॉटेलचे शेफ रोहन हवालदार यांनी सांगितलं। मिशन रोजगार अंतर्गत महिलांसाठी मोफत शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर आपले नेते माननीय आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्याचबरोबर ऋतुराजदादा पाटील यांच्या संकल्पनेतून हे आपण इथे महिलांसाठी मोफत शिबिर आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये विविध प्रकारचे आपण मोदक, चॉकलेट मोदक शिकवलेले आहेत। त्याचबरोबर त्यांना मलई बर्फीचं देखील इथं प्रशिक्षण दिलेलं आहे। त्यानंतर फ्राईड राईस असेल, बॉम्बे सँडविच असेल, त्याचबरोबर पिझ्झा असेल। ओके, तर असे विविध प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी सगळ्यांना देण्यात आलेलं आहे। चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आहे। यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, उज्ज्वला तोरसे, शिल्पा निकम, सुमन पाटील, सविता संकपाळ, हमीदा शेख, आरती पाटील, संगीता पाटील यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। दरम्यान माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या निवासस्थानी रेवती पाटील यांनी गंगागौरीच्या साड्यांचे प्रकार आणि विविध प्रकारच्या हेअरस्टाईलबाबतचं मार्गदर्शन केलं। रेवती पाटील यांनी महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन केलं। यावेळी रायगड कॉलनी परिसरातील महिला उपस्थित होत्या।